दादा काय विषय आहे, काय विषय संदर्भात आपण इथे पत्रकार परिषद घेतली? विषय आहे प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार अपक्ष उमेदवार माणिक बाबू पाटील यांच्या संदर्भात पोलिसांचा नोटीस आल्यानंतर पोलिसांची नोटीस 179 ची नोटीस आल्यानंतर माणिक बाबू पाटील आज कुठे आहे, काय आहे, कोणालाच माहित नाही. कुटुंबामध्ये आज माझ्यासोबत आता त्यांच्या कुटुंबात त्यांची मोठी मुलगी दीपा मुकादम, त्यांचा मुलगा केतन माणिक पाटील आणि त्यांच्या मिसेस संगीता माणिक पाटील आणि त्यांचं गाव, त्यांच्या कुटुंबाचे हे सगळे लोक आहेत. आता खरं त्यांच्या कुटुंबावर एक प्रकारचा अन्याय झाला पोलीस प्रशासनाकडून एका नोटीसमुळे. ते आज कुठे ते माहित नाही. जे काय आता पुढे सत्यकथा काय आहे ती खरी माहिती कशामुळे झाले, कोणामुळे झाले, काय त्या त्यांच्या मुलगा दीपा मुकादम ही तुम्हाला माहिती दे. काय घडलं तर काय प्रकार आहे संपूर्ण? मी तुम्हाला आता काय सांगणार. माझे वडील 4 दिवस झाले घरातून बाहेर आहेत. ते कुठे गेले ते काही माहिती नाही. आम्ही प्रचार पण सगळे मिळून, सगळ्यांनी, आई या लोकांनी, नानी या लोकांनी, सगळ्यांनी मिळून आम्ही हा प्रचार सादर केलेला आहे. माझे वडील ड मध्ये, प्रभाग क्रमांक ड मध्ये उभे आहेत आणि हा अशोक कांबळे हा अ मध्ये उभा आहे. त्यांचं दोघांचं मिळतही नाहीये, तरी तो माझ्या वडिलांना त्रास देतोय. आणि त्यांनी बोलते माझ्यावर ह्याच्यावर हे केलं, माझं अपहरण केलं. कशावर ना हा अपहरण बोलतोय तुम्हाला? माझ्या वडिलांना अपहरण केलं तर त्याच्या अंगावर जखमा असत्या, काय असतं, काहीतरी असलं पाहिजे होतं. आता ते किती वाशिंदला गेले, आधी गेले वजूश्रीला, त्यांना देवदर्शनाला जायचं होतं. तर तो बोलला, अशोक कांबळे बोलला की मलाही तुमच्यावर यायचंय का, की 2 तारखेला अर्ज मागे घेण्याची वेळ होती. तर तो बोलते मीही तुमच्यावर होते, कारण माझ्यावर वरून दबाव येईल. वरून दबाव येतो तर मग तुला एवढं जर तुझ्यात ताकद नव्हती तर तू का हे करायचं त्याच्या ह्याच्यावर? माझं एवढंच बोलायचं हे होतं की माझ्या वडिलांना हा जो त्रास झालाय हा ह्याच्या माणसामुळे. आज माझे वडील 4 दिवस झाले घरातून बाहेर आहेत. ते कोणाला सांगणार आणि कुठून मी आता हे करणार? आता प्रत्येक वेळ त्यांचा प्रत्येक माणूस विचारतो की साहेब कुठे आहेत करून, तरी आम्ही काय उत्तर देणार त्यांना? उत्तर देणं जाता जनताच ही आमची मायबाप आहे. जनताच आता सगळं समजेल, हे करेल, आम्हाला साथ देईल. एवढंच मी माझ्याकडनं हे करते. माझं नाव केतन माणिक पाटील आहे. मी माणिक पाटील यांचा पोरगा आहे. माणिक पाटील साहेब म्हणजे वडील, त्यांचं वय आता 72 वय आहे. त्यांना डायबिटीज ही अशी आजार आहे. आता अशोक कांबळे यांचं म्हणणं आहे की ते त्यांना माझे वडील त्यांना अपहरण करून वाशिंदच्या बंगल्यावरती घेऊन गेले. आता मी त्यांना अशोक कांबळे यांना वाटलं होतं की तिकडे कॅमेरा नाही, काही खोटं बातमी आम्ही फैलवू शकतो. तर तिकडच्या कॅमेऱ्याची तुम्हाला काही रेकॉर्डिंग मी दाखवतो. हे आहेत अशोक कांबळे. आता कोणाला अपहरण केलं तर तो कसा बांधून ठेवलं हे सर्व तो बोलत होता. तो. तर कोणी बांधून ठेवलं तर असं फिरतं एवढं ह्याच्यामध्ये कानामध्ये. तर बोलतो की माझा मोबाईलही या लोकांनी चिरून ठेवलं होतं माझ्याकडनं. तर 24 तास तो फोनवरतीच आहे. मी माझ्याकडे 4 व्हिडिओ, तर 4 व्हिडिओमध्ये 4मधून 3 व्हिडिओमध्ये तो फोनवरतीच बोलतोय. मस्त तिकडे खातोय, पितोय, सिगरेट पितोय. तर तुम्हाला तेही व्हिडिओ दाखवतो मी अजून पुढे. हे 2 तारखेचे व्हिडिओ, 2 तारीख रात्रीचे व्हिडिओ. अशोक कांबळे सिगरेट पिताना. आता कोणाला अपहरण केलं तर तो असं सिगरेट देणार त्यांना की बाबा बोलतील की तू माझ्यावर बसून दारू पी. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो की पोलिसांची 179 ही एकच अर्ज त्या लोकांनी पाठवले. ना अजूनपर्यंत FIR झाले ना काय झाले. बाकीचे काही पेपर्स अजून कोणी पोलिसांनी नाही दिले. कुठून आम्हाला कळालं की अजून काय कंप्लेंट वगैरे आहे त्याच्यावर काही नाही. आणि तरी त्यांना अटक करण्यासाठी पोलीसवाले 24 तास आमच्या बिल्डिंग खाली, आमच्या ऑफिस खाली मंडळत असतात. कमीत कमी 4 ते 5 पोलीसवाले आमच्या ऑफिसमध्ये येऊन गेले की माणिक पाटील साहेब आहेत कुठे. त्यांना आम्हाला पाठवले की घेऊन यायला करून. पण कशामुळे?
हे फक्त एका नोटीसमध्ये, आणि नोटीसचा आम्ही हेही दिलंय, जवाबही दिलाय रिटर्न मध्ये की आम्ही येऊन भेटू करून. आणि अशोक काय ऑनलाईन कमेंट्स जो असतात ते ऑनलाईन कमेंट मध्ये पण अशोक कांबळे या लोकांनी एक कमेंट टाकली आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. माणिक पाटील ने माझ्याशी गद्दारी केली आहे, मला अपहरण करून ठेवलंय. तुम्ही व्हिडिओ मध्ये जर बघितलं की अपहरण करणारा माणूस असा एवढा बिनधास्त फिरतोय. माणिक पाटील हरामखोर आहे, त्याला मी धडा शिकवणार. हे शब्द लय बेकार शब्द आहेत. या शब्दांवरती थोडी कारवाई केली जाईल तर बरं होईल पोलिसांच्या थ्रू. पण दादा असं नाही वाटत की कुठेतरी उद्या निवडणुका होणार आहे, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे निवडणुका कुठे रंजित केली जात आहे. आता मी गेलो तर एकदा सभाही झाली होती इथे, तर त्याच्यामध्ये विरोधक बोलत होते की शांतीनगरचा राजा हा स्वतःला समजतो. कोण? माझे वडील माणिक पाटील. पण लोकांनीही ते राजा बोलतात ना, हे लोकांनी नाव दिलंय. माझ्या बाप्पाने 25 वर्षापासून जे माझ्या बाप्पाने काम केले तिकडे, आता एकदा समजा काम नसेल केलं कोणी तर 25 वर्ष कोण निवडून येतं? आमच्या फॅमिली 25 वर्षी स्वतःचे पैसे, हे लोक बोलतात की, विरोधक बोलतात की पैसे खायचं काम करतो. आमचं पोट ह्याच्यावरती चालत नाही. आपलं जे निवडणूक वगैरे होतं, जे काम बिम सर्व आम्ही जे निवडणूक लढतोय सर्व जनतेसाठी लढतोय. आमचं पोट याच्यावरती चालत नाही. आम्ही अगर हरलो तरी आम्हाला असं नाही की आम्ही कुठे जेवणाचे आमचे वांदे होतील, असं काय नाही होणार. हे सर्व आमचं पहिल्याच सर्व आहे. माणिक पाटीलचे काय तुमच्या लोकांचे काय संपर्क झालेला आहे का? काही बोलणं कसं ते झाले? आता फक्त एवढंच बोलणं झालंय की म्हणजे कुठं अजून मध्ये भेटले नाहीत कोण, एवढंच म्हणजे आहे. अजून म्हणजे झालंच नाही असं 3 4 दिवसापासून दिवस झाले त्यांचा संपर्कच झाला नाही आमच्यापासून. तर तुम्हाला काय सांगणार आम्ही? त्याच्यासाठी तर तुम्हाला बोलवलं आम्ही की आमचा शब्द हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि जनताच ही आमची आता मायबाप आहे, ती आम्हाला साथ देईल आणि पुढे हे करेल. बस बाकी काय नाही आमचं हे बोलायचंय. तिने त्यापासून 4 दिवस झाले माझे मिस्टर वाटत आलेच नाही, ऑफिसला पण नाही आले. मग माझ्या एवढीच शांतीनगरला सांगणं आहे की तुम्ही त्यांना आता न्याय द्या आणि मदत करा. हे माझं सांगणं आहे पूर्ण शांती. का ते 25 वर्ष त्यांनी शांतीनगरची सेवा केली, कोणालाच कधी नाही बोलले नाही ते. आता हे जनतेनेच ठरवावं की तुमच्यासाठी त्यांनी काय केलं एवढ्या वर्षी आणि काय केलं नाही. उद्या निवडणुका होणार आहे, काय वाटतं निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काय त्यांच्याबरोबर रंजित केली जाते? हा, रंजित केले जाते म्हणजे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आता इलेक्शन आहे, हे आहे ते आहे, तर मग त्यांना काहीतरी दबाव टाकावा त्यांच्यावर. हा, त्यांनी येऊ नये, फिरू नये याच्यामध्ये, वार्डमध्ये, ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे ते नोटीस दिली. अशोक कांबळे आहे तो, त्यांनी त्यांच्यावर ते अर्ज दिलाय पोलीस स्टेशनला, आणि त्याच्यापासूनच हे सगळं झालेलं आहे. तुम्ही जनतेला काय आव्हान करा? जनतेला मी एवढंच आवाहन करेन की जे 5 वर्षात त्यांनी 25 वर्ष कामं केलेत आणि इथून पुढे पण करणार, तुमची सेवा करणार, तर जनतेनेच आता मला त्यांना न्याय दिला पाहिजे. मला मायबापांनी न्याय दिला पाहिजे की माणिक पाटील तुमच्यासाठी काय केलं आणि इथून पुढे पण काय करतील. उद्या निवडणुकीवर काय वाटते, जनता त्याला जबाब देईल? हो, देईल ना जबाब, 100% देईल. जनतेचं भरपूर त्यांच्यावर प्रेम, असं नाही की नाही, जनतेचं भरपूर त्यांच्यावर प्रेम आहे, पाठिंबा. त्याच्यामुळे ते आज उभे राहिले अपक्ष म्हणून. ते आज अपक्ष उभे राहिलेत, ते जनतेमुळेच उभे राहिले. जनतेने सांगितलं की बाबा आम्हाला तुम्हीच पाहिजे करून, त्यामुळे उभे राहिले ते अपक्ष. नाहीतर त्यांचं काही हे नव्हतं की आम्ही अपक्ष जाऊन उभं राहतो, मी लढतो करून परत. हे सर्व जनतेने सांगितलंय की साहेब आपल्या इकडचं स्थानिक कुटुंब आपल्याला स्थानिकच पाहिजे नगरसेवकाकडे. आता पूर्ण कुटुंबियांमार्फत जनतेला आपण काय आव्हान करावं? जनतेकडनं एवढीच विनंती आहे आम्हाला की त्यांना वोट देऊन पुढे हे करावं की मग तुमच्या आम्ही पाठीशी उभे आहेत, एवढंच आमचं आहे, बाकी काही नाही आमचं. प्रभाग क्रमांक 16च्या सर्व नागरिकांना विनंती करतो, श्रीनगर असू द्या, शांतीनगर, वारलीपाडा,
कैलासनगर, सीपी तलाव, रामनगर, ITI सरकार आणि अनेक मधल्या चाळी बिल्डिंगच्या रहिवाशांना सोसायटीमधल्या आज माणिक पाटील बाबू पाटील नसल्या त्यांच्या गैरहजरमध्ये आज त्यांचं कुटुंब आपल्या समोर आलेलं आहे. आज त्यांनी जे काय सत्य परिस्थिती जे काय सत्य सांगितलेलं आहे, कारण की आज पोलीस प्रशासनाचा दबाव का येतो, कोणामुळे येतो, कशामुळे येतो हे फार आता त्यांनाही कळलं, तुम्हालाही माहिती आहे कोण दबाव टाकत असेल. पण आज माणिकबाबू पाटीलला जे उभं केलं हे इकडच्या स्थानिक लोकांनी उभं केलेलं आहे, स्थानिक जनतेने उभं केलेलं, ते स्वतःच्या मदतीने उभे राहिलेले. आज त्यांच्या जनतेच्या हट्टामुळे ते उभे झालेले आहे. आणि आतापर्यंत शेवटचे 4 दिवस, आता शेवटचे 4 दिवस दिसणार, पण पहिल्याच्या अगोदर प्रचारामध्ये दिसलं त्यांच्यावर 100% दबाव आल्यामुळे ते कुठे ना कुठे गेलेले आहेत. ते पण टेन्शनमध्ये असतील कुठे ना कुठे. म्हणून मी त्या जनतेला एवढंच सांगेल, आज जर ह्या लोकांना आपल्याला खरोखर धडा शिकवायचा आणि खरोखर आपल्या इकडे स्थानिकाला जर न्याय मिळवून द्यायचा तर जनता जनार्दनच्या हातातच असते, जनता करू शकते. मतपेटी माझी जनतेला हात जोडून, त्यांच्या कुटुंबापासून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की त्यांना बहुमताने निवडून द्या. तेवढंच मी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने मी आपल्या समोर मांडत आहे.